तर इकडे चक्की फॅक्टरी आहे बेळगावमध्येच आणि हे सगळे कामगार आहेत आणि ह्या कामगारांना हा साप दिसलेला आहे. तर हे फरचीच्या खाली आहे आणि त्यांनी म्हणायला लागले की फरची फोडा, काढा, खरं साप काढा. अरे अंदर गया. अरे माझ्या आईच्या कैसे निकालू, हात डालू. तर बघू शकता कुठला साप आहे. काटे मिळाला. अरे हा मोठा आहे, ह्योच आहे पण कवड्यात साप आहे, बिनविषारी. आणि त्यांनी म्हणत होते की ह्याच्या खाली आलंय, हे फोडा, इकडून इकडं फोडा म्हणे, आणि नंतर हे फोडून झाल्यानंतर जर समोर गेलेलं असेल तर ते पण फोडा. मग घराच्या खाली आलं साप तर मग घर पण फोडायचं काय म्हणून विचारलं तर त्यांनी म्हणायला लागलेत की नाही, घराच्या खाली देव असतोय. तर मग तुम्ही लोक विचार करा, देव असतोय म्हणता तर मग ह्याला का तुम्ही देव म्हणत नाही, आणि साप आलाय म्हटल्यावर देव आलाय म्हणायला पाहिजे आणि तुम्ही सापांना वाचवायला पाहिजे. तर तर घर पाडवायचा उल्लेख म्हणजे घर पाडवायचं असं म्हणतात, तर फरची आणि काय चीज आहे त्यांना फोडायला काय प्रॉब्लेम नाही आहे. तर ह्यांनी सगळ्यांनी बघितले आणि असं मी पकडल्यावर जर तो चावत नसेल तर मग तुम्ही विचार करायला पाहिजे की तुम्ही घर फोडा, हे फोडा, ते फोडा म्हणता, आणि किती मनामध्ये भीती आहे, विषारी असू दे बिनविषारी असू दे, माहिती नसल्यामुळे किती भीती आहे. आणि बाथरूम मध्ये वगैरे हे बघा इकडे बाथरूम आहे, तर अशा जुन्या इकडे साप मिळतो. आणि हा असं तर अडल्ट आहे आणि आज मी घोणस सुद्धा पकडले 2. आणि हा सुद्धा मी येता येताच अर्ध्या तासात मी सकाळपासून 2 घोणस पकडले, म्हणजे सकाळी अर्ध्या तासामध्ये 2 घोणस आणि अर्ध्या तासामध्ये परत मी हा कवड्यात साप पकडायला लागलोय. आणि हा खरं तर अडल्ट स्नेक आहे आणि अडल्ट स्नेक मध्येच हा थोडासा हेल्दी पण आहे आणि मोठा आहे असं बघायला गेलं तर तुम्ही इकडून बघू शकता. आणि असं त्याच्यावरती आडव्या पट्ट्या सुद्धा असतात. आणि कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा. आणि असं तर साप मी पकडलेला आहे, तर हे घाबरायला लागलेत, यायच्या अगोदर घाबरत होते आणि हे पूर्ण फोडा म्हणत होते. तर थोडासा विचार करा सापांबद्दल सुद्धा की खरंच एवढा आम्ही जेवढं भीतो तेवढं गरजेचं आहे काय भिणं. धन्यवाद. कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा.